मित्रांनो, तुम्हाला जर YouTubeवरती काम करायचं असेल, YouTubeवरती आपल्याला काम कसं करायचं आणि YouTubeवरती काम करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आपल्याकडे असेल तर आपण YouTubeवरती काम करू शकतो. असे भरपूर मित्रांचं मला कमेंट आला आहे, की सर मला YouTubeवरती काम करायचंय. YouTubeवरती काम करण्यासाठी माझ्याकडे मोबाईल स्टँड नाही किंवा स्टिक नाही किंवा माझ्याकडे माईक नाही किंवा माझ्याकडे असं अनेक गोष्टी ते मला कमेंट करून विचारताय. तर मित्रांनो, आपल्याला YouTube वरती काम करण्यासाठी आपल्याकडे स्मार्टफोन असेल 8000, 10000 किंवा 12000 किंवा 15000 किंवा यापेक्षा जास्त प्राइसचं तुमच्याकडे मोबाईल असेल तर मित्रा कोणतंही असेल, तुम्हाला तुमच्याकडे जर मोबाईल स्मार्टफोन असेल तर तुम्ही YouTube वरती काम करू शकता. असं नाही की आपल्याकडे सर्व फॅसिलिटी अवेलेबल असेल तरच आपण YouTubeवरती काम करू शकतो. असं काहीच नाही. आपल्याकडे माईक नसेल तरी आपण काम करू शकतो. आपल्याकडे चांगला मोबाईल नसेल तरी काम करू शकतो. कारण आपल्याकडे एक स्मार्टफोन आहे. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आहे. कॅमेरा ऑन करायचं आणि आपले कंटेंट तयार करायचे. आपले जे आपल्याकडे नॉलेज असेल तो नॉलेज आपण लोकांसमोर मांडायचे आणि आपले कंटेंट तयार करायचे आणि YouTubeवरती अपलोड करायचे. आता हे सर्व गोष्टी आपल्याला आधी काय करावं लागेल मित्रांनो, सर्व शिकून घ्यायचं. बेसिक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी सर्व स्टडी करायचं. बेसिक गोष्टी स्टडी केल्यानंतरच आपण YouTubeवरती काम करायचं. नाहीतर काय होतं, आपल्याला नॉलेज नसतो तेव्हा आपल्याला आपलं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी खूप वेळ लागून जातो. 6 महिने, 7 महिने, 8 महिने किंवा 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष पण लागू शकतं मित्रांनो. जर आपल्याला बेसिक नॉलेज असेल YouTubeचा तर आपण इझी त्या ठिकाणी काम करू शकतो. आपल्याला असं नाही की या गोष्टी आपल्याला येत नाही, पण आपण YouTubeवरती काम करत असताना सर्व गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात. आता कंटेंट कसं तयार करायचं बघा. कंटेंट हे आपल्याला एक नॉलेजेबल आपल्याला कंटेंट तयार करायचं आहे. लोकांपर्यंत चांगली गोष्ट पोहोचवायची. लोक आपला व्हिडिओ बघतील आणि आपले त्या ठिकाणी सबस्क्रायबर वाढतील, वॉच टाईम वाढतील. आता सुरुवात कशी करायची? सुरुवातीमध्ये तुम्हाला काय करायचंय, एक नवीन जीमेल क्रिएट करायची. बाकी काय करतात, आपल्याकडे 7-8 वर्ष किंवा 10 वर्ष किंवा 15 वर्ष पूर्वी आपण जे जीमेल क्रिएट केलं आहे त्या जीमेलवरती YouTube क्रिएट करून घेतात आणि YouTubeमध्ये आपलं रजिस्ट्रेशन केव्हा दाखवलं जातं, जेव्हा आपण जीमेल क्रिएट केलं आहे तेव्हापासून आपलं YouTube चालू आहे असं त्या ठिकाणी दाखवलं जातं. त्याच्यामुळे काय करायचं, आपल्याला लवकर जर आपल्याला आपलं चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचं असेल किंवा त्याच्यात आपल्याला लवकर ग्रोथ करायचं असेल तर आपण नवीन जीमेल क्रिएट करायचे. नवीन जीमेल क्रिएट केल्यानंतर YouTubeची पूर्ण सेटिंग करून घ्यायचे. चॅनल कसं क्रिएट करायचं, त्याची प्रोफाईल कसे आपल्याला सेट करायचं, त्याचं प्रोफाईलचं बॅकग्राऊंड कसं सेट करायचं, हे व्हिडिओ ऑलरेडी मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले. तो व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही तुमचं चॅनल क्रिएट करू शकता. बेसिक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी सेटिंग करून घ्यायचं आहे. जर्नल प्रोफाईल असेल आणि आपल्याला जे सर्व सेटिंग आहे, लँग्वेज कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही व्हिडिओ तयार करणार आहे, लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे. नंतर लोकेशन आपल्याला सेट करायचं आहे. बघा मित्रांनो, लोकेशन सेट केलं नाही तर तुम्ही कितीही YouTubeवरती काम करा, तुमचं व्हिडिओ कधीच व्हायरल होणार नाही. लोकेशन सेट करायचं, सर्व काही सेटिंग करून घ्यायचं. कोणत्या कॅटेगरीचं तुम्ही कंटेंट तयार करणार. आता कॅटेगरी ही मॅटर करत असते मित्रांनो. कॅटेगरी पण लक्षात ठेवायचं. आपण एंटरटेनमेंट असेल, कॉमेडी असेल किंवा एज्युकेशन असेल, असं म्युझिक असेल, भरपूर त्या ठिकाणी कॅटेगरी देण्यात आली. आपण कोणत्या कॅटेगरीचं कंटेंट तयार करतोय, जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा आपल्याला कॅटेगरी पण सिलेक्ट करायची. कारण कॅटेगरी सिलेक्ट केलं तर आपलं व्हिडिओ लवकर, आपला कंटेंट लवकर व्हायरल होतो आणि त्याच्यात काय होतं, आपलं चॅनल लवकर ग्रोथ होत असते. आता आपल्याला सुरुवातीमध्ये काय करायचं, आपलं एडिटिंग करून घ्यायचं आहे व्हिडिओ. आता आपण जसं कॅमेरा ऑन केलाय, आता मी सध्या हा व्हिडिओ तयार करतोय तर कॅमेरा ऑन करून आता मला एडिट करावाच लागेल. कारण याच्यात काय होतं, साईज मेंटेन नसते. आपल्याला YouTube साईज सेट करावी लागते. त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट करायचं मित्रांनो. एडिट केल्यानंतर सर्व साईज सेट केल्यानंतर आपल्याला एक थंबनेल असेल. थंबनेल हा इम्पॉर्टंट पार्ट्स आहे. तुम्ही थंबनेल ॲक्युरेट, स्मार्ट असं तुम्ही जर तयार केलं तर तुमचं व्हिडिओ एका दिवसामध्ये रनिंगमध्ये येऊन जाणार आहे. पण आपल्याला थंबनेल
कसं तयार करायचं ते व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी या चॅनलवरती अपलोड केलं आहे, तो व्हिडिओ बघा. नंतर आपल्याला टायटल कसं द्यायचं, त्याला डिस्क्रिप्शन कसं लिहायचं, कीवर्ड कसं लिहायचं, हॅशटॅग कसं द्यायचे, नंतर आपल्याला डिस्क्लेमर हे इम्पॉर्टंट आहे. कारण आपण त्याचं जे यूट्यूबचा रूल्स असेल, पॉलिसी आहे, त्याच्या विरुद्ध जायला नको म्हणून आपण काय केलं, त्याच्या सर्व डिस्क्लेमर सुद्धा लिहायचं आहे. नंतर हे सर्व डिटेलमध्ये आपल्याला एडिट केल्यानंतर आपल्याला ते सर्व अपलोड करून द्यायचं आहे. आता अपलोड केल्यानंतर आपल्याला अनलिस्टेडमध्ये अपलोड करायचं. अपलोड केल्यानंतर आपल्याला काही वेळ 2, 3, 4 तास असं थांबायचं आहे. डेली कंटेंट आपल्याला अपलोड करायचं आहे मित्रांनो. डेली कंटेंट अपलोड केलं म्हणजे आपल्याला आपलं जे चॅनल आहे ते डेली आपल्याला हाय CTR असतं म्हणतात त्याला. CTR आपल्याला लेवलमध्ये असेल, मेंटेनमध्ये असेल. जर आपण 8 दिवसात किंवा 8 दिवसामध्ये 2 कंटेंट अपलोड केलं तर आपलं त्या ठिकाणी चॅनल डाऊन होऊन जातो. त्याच्यामुळे आपल्याला एक व्यवस्थित कंटेंट तयार करायचं आहे आणि यूट्यूबवरती अपलोड करायचं आहे. आणखी तुम्हाला काही अपडेट हवे असेल, तुमच्या माइंडमध्ये काही प्रश्न असतील किंवा क्वेश्चन असतील, ते कमेंट करा. कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल, किंवा कमेंटमध्ये रिप्लाय येत नसेल तर मी डायरेक्ट काय करेल, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व गाईडलाईन करणार आहे. जर तुम्हाला यूट्यूबवरती काम करायचं आहे, आता बघा मित्रांनो, एज्युकेटेड भरपूर मुलं आहेत, त्यांना जॉब मिळत नाही. तर आपण काय करायचं, आपल्याला इथे 1 रुपये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही यूट्यूबला. फक्त आपल्याकडे मोबाईल आहे, मोबाईल असेल, रिचार्ज आहे, त्याचं योग्य वापर करायचं आहे आणि आपण त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने यूट्यूबवरती अर्निंग करू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येकाचं गाईडलाईन घ्यायचं आहे. आणि तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करतो, पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर त्याला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वेळोवेळी मी कोणतीही अपडेट तुम्हाला देत राहील. कोणतेही असेल, भरती असेल किंवा ॲप्लिकेशन अप्लाय कसं करायचं ऑनलाईन, किंवा कोणतीही अपडेट असेल तुम्हाला वेळोवेळी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहील. तर तुम्ही काय करायचं आहे, फक्त चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायचं. म्हणजे हे केल्यानंतर काय होतं, जसं मी एखादं कंटेंट अपलोड करेल लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर लगेच माझं व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे. नंतर काय करता मित्रा, फक्त व्हिडिओ बघून पुढे सरकून जाता, स्किप करून देतात, त्याच्यामुळे पुढे हे होत नाही.